तर मित्रांनो, आपला प्रवास पोहोचला आहे आजच्या 10व्या दिवसापर्यंत. सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅलेंजचा आज आहे 10वा दिवस मित्रांनो. चला आजच्या दिवसात सुरुवात करतोय मी. पाणी पिऊ. आज सकाळचं पहिले 1 लिटर पाणी पितो. आज आम्ही चाललो दवाखान्यात, त्यामुळं आज तालमी जायचं होतं, केलं होतं कॅन्सल. कारण की आमची आजी थोडी आजारी होती, त्यामुळे तिकडे चाललोय. चला आता करू पाण्यात टास्क पूर्ण. तर आजच्या दिवसाचं पाण्यात टास्क झालंय पूर्ण. चला आता चाललोय दवाखान्यात. तर मित्रांनो, आता नगरमधून आईला सोडून आलोय आजीकडं. तर आजीला काय झालंय की आजीला पळालंय आणि दिवा लावताना जो आपलं देवघर असतं, ते देवघराच्या म्हणजे असं मोठं देवघर आहे खोलीसारखं, आणि त्यात जाळी झाली. ती जाळी काढायला गेली आणि दिवा साडीला लागला आणि साडी पेटली. आणि पेटल्यामुळं जवळपास आजीला 25% पळालेलं आहे मित्रांनो. सगळ्यात वाईट दुखणं जे आहे ते स्किनचं आणि पोळाल्याचं, त्या खूप त्रास होतो. तरी आजीचं वय 70-75पर्यंत असेल. तर चला मित्रांनो, आता जायचं रानात. रानात येऊन बघतो तर काय, हे असं जुगाड केलं होतं. हे तळवट टाकला होता आणि बांबूने लावलं होतं, कारण की गायांना गुरांना थंडी वगैरे न लागावी म्हणून. कारण की आमच्या दारा सकाळी 4, 4:30, 5ला सुरू होतात. अशा हिशोबाने केलं होतं. कसं वाटलं तुम्हाला जुगाड? अभी गन्ने का है ना 4-5 वाफा बाकी है ना, और वो फिर से भरने को भी आया है. वो एक बार पूरा जोड़ना पड़ेगा. तुम्हारा हेयर स्टाइल दिखाओ ना. मेरा स्टाइल जाने दो तुम जाओ। फिर कॉक चालू कर दो, मैं उधर जाके कर देता. ठीक है. हाँ ना, वही तो. ठीक आहे भाई, फोन करता. आमच्या बाईला सांगितलं कॉक चालू करायला आणि मी आलोय आता ऊसाच्या रानात. हा इकडचा कॉक करतो चालू आणि ऊसाला करतो पाणी चालू. तसा आपला ऊस मधीच आपण भरला होता, पण थोडंफार राहिलं होतं मागं, ते भरून घेऊ. केलाय कॉक चालू. आता लावतो ऊसावर पाणी. तर चला मित्रांनो, लावलं आता पाणी. इथं दिलाय दण फोडून इकडच्या सरांना पाणी जाण्यासाठी. आणि तिथं हे जे आहे का नाही, इथं आपण एवढं पूर्ण जागा तयार करून इकडं पाणी दिलंय लावून. चला आता जायचंय आणि घासाला आपल्याला ड्रिप टाकायला हे करायचंय, तिकडे जाऊया. तर मित्रांनो, हा आहे आजच्या दिवसातला दुसरा टास्क, 2 लिटर पाण्याचा. इथं नाकाला माझ्या सावली माशी, जाऊ द्या, काही फरक नाही पडत. त्यामुळे थोडं सुजल्याने वाटत असेल तुम्हाला. चला हा टास्क करू. तर चला मित्रांनो, आता टास्क झालाय पूर्ण. तर मित्रांनो, आता चाललोय मी ड्रिप डाळिंबातलं ड्रिप काढायचं आहे, पाईप वगैरे, आणि ते जाऊन इकडं टाकायचं आहे. ते करणार आहे. त्यानंतर हे परत आलं आहे भरायला, घास आला आहे भरायला. ऊसावर पाणी लावलंयच, पण ऊस पण परत आला आहे भरायला. तर चला करू एक काम पूर्ण. तर मित्रांनो, आलो आहे डाळिंबात आणि आता न्यायची ही लाईन न्यायची पाईपाची, म्हणजे काढून नाही पाईप न्यायचेत आणि घासाचं आथरायचेत. चला करू काम सुरू. तर मित्रांनो, केले तिकडं पण पाईप जमा, तिकडं पण केले जमा. टाकी पण न्यायची आहे. आता एवढे पाईप नेतो, मग टाकी न्यायला येतो. चला मित्रांनो, चालले पाईप घेऊन. तर असे तर मित्रांनो, हे आजच्या दिवसातलं 3रं लिटर पाणी आणि करू राहिले आता हा टास्क पूर्ण.
तर मित्रांनो आजच्या दिवसाचं हे 3 लिटर पाण्याचा टास्क झालाय पूर्ण. चला आता बाकीची कामं घेतो करून. मित्रांनो आता अशा प्रकारे आणलेत आपण हे पाईप टाकून. एक पाईप मागत पडलाय, त्याला पण येतो घेऊन. ड्रिपर सिस्टीम करणार आहे आपण घासाला, त्यासाठी पाईप आणलेले आहेत. चला करतो खाली. चला बैलाला बांधले तिथं, गाडी सोडली, कॉक केलाय बंद उसाचा. आता आपल्या पाण्याचा अजून एक टास्क पूर्ण करून घेऊया. 4 लिटर पाणी कंप्लीट होईल आणि त्यानंतर एकदा उसात चक्कर मारून येतो आधी, त्याच्या आधी मग आपला वर्कआउटचं सेशन पूर्ण करायचे. मित्रांनो बहीण आलेली आहे, त्यामुळे तिला आणायला जावं लागेल. त्याच्या आधी पटकन आपला टास्क पूर्ण करून घेऊ. ती इथं उतरलेली आहे, खूप उशीर झाला आहे मला. तर लवकरात लवकर आवडतो, पाणी पितो आणि जातो. ऊस बघायला तर अन्नाला सांगन आणि बाकी टास्क पूर्ण करू आपले. आपल्या चॅलेंजमध्ये हे बघा बहीण आली आहे आणि तिने लगेच वडापाव वगैरे ऑर्डर करून घेऊन चाललो आम्ही. आणि अण्णांनी बघा हे आणलं होतं. पण आपण आपला टास्क पूर्ण केलेला आहे, काही चिट मेल न घेता आता दिवस पूर्ण केला. बैलाला घरी सोडून मग मी घेतले आता 50 रेपिटेशन्स सपाट्यांचे. सपाट्या झाल्यानंतर संध्याकाळी भाई आला होता, मग घेतले आपला वेट लिफ्टिंगचा टास्क केला पूर्ण आणि त्याचे पण मी घेतले होते 50 रेपिटेशन्स. मग घेतली शॅडो प्रॅक्टिस केली पूर्ण. मित्रांनो हा आजच्या दिवसातला शेवटचा टास्क 1 लिटर पाण्याचा राहिलेला होता, तो घेऊ पूर्ण करून आणि मग करायचं शेवट मेडिटेशन. आजचं ॲडिशनल आपण काल म्हणलो होतं तसं. तर मेडिटेशनमध्ये मी पहिल्यांदा केलं आहे साधं मेडिटेशन. त्यानंतर मी परफॉर्म केलं आहे अनुलोम विलोम आणि मग सगळं शेवटी मी ओमचं मेडिटेशन केलं आहे आणि असं आजचं सेशन संपलं आहे. तर मित्रांनो आज होता आपला डे 10 आपण केला यशस्वी पूर्ण. सगळं टास्क झालेत पूर्ण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.